ऑपरेशन सिंदूरबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी वादग्रस्त विधान केले। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो आणि आपली विमानं पाडली गेली असं ते म्हणाले। 7 मेच्या दिवशी अर्ध्या तासात आपला पूर्ण पराभव झाला होता असंही त्यांनी म्हटलंय। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं। मोदींनी काय मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला। त्यानंतर एकही विमान उडलं नाही, कारण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कंप्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं।